नमस्कार मंडळी, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये आज आपल्यासोबत श्री श ग 108 श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज श्री अमृतेश्वर मठसंस्थान जिंतूर हे आपल्यासोबत आज डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत। आपण जर बघितलं तर आपला देश हा विविधतेने नटलेला आहे। आपल्या देशामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्राला एक विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं स्थान असतं आणि अशामध्ये विविध महाराज असतील किंवा विविध संत असतील हे आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला लाभलेले आहेत आणि त्यांचं देखील एक सामाजिक कार्य असेल किंवा समाजासाठी केलेलं काम असेल हे खूप मोठं आहे आणि त्याचीच दखल समाज माध्यम घेत असतात। महाराज नमस्कार, आपलं डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये स्वागत आहे। आपण जर बघितलं तर अध्यात्म हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग आहे। नेमकं आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी केली? नमस्कार, डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये सर्व प्रेक्षकांना माझं शुभ आशीर्वाद आहे। अध्यात्माचा प्रवास माझे बालपणाचे गुरु महाराज लिंगैक्य तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज श्री बृहन्मठ होटगी यांच्या मार्गदर्शनानं श्रीमद वीरशैव गुरुकुल सोलापूर तिथं बाल्यावस्थेमध्ये तिथं प्रवेश घेऊन महाराजांच्या आशीर्वादानं हायस्कूल प्रायमरीपासून हायस्कूल अभ्यास पूर्ण करून त्यांच्याच आशीर्वादानं पुन्हा मैसूरमध्ये मैसूरच्या या ठिकाणी मैसूर महाराजा संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये काव्य परीक्षा उत्तीर्ण करून परत सोलापूरला आल्याच्या नंतर श्रीमद काशी जगद्गुरू श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादानं त्यांनी तुम्ही इकडं कर्नाटकमध्ये नको तर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये श्रीमद काशी पीठामध्ये तुम्ही जाऊन संस्कृत अध्ययन करा असं त्यांचा आशीर्वाद झाल्यावर आम्ही बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा मध्ये प्रवेश घेऊन महाराजांच्या आशीर्वादानं उत्तुंग अभ्यास करण्याचा एक प्रयत्न तिथून काशीमध्ये अध्ययन करून त्याचा अध्यात्माचा प्रवास या दोन्ही गुरुवर्यांच्या आशीर्वादानं सुरुवात झालेली। महाराज, आपण जर बघितलं तर जग आज झपाट्यानं बदलत आहे। आपल्या अध्यात्मामध्ये किंवा आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व हे खूप श्रेष्ठ आहे। गुरु हे आपल्या समाजामध्ये श्रेष्ठ स्थानी असतात। तर नेमकं गुरुचं महत्त्व किती आहे आणि गुरु शिष्याचं नातं कसं जोपासलं जातं? वीरशैव लिंगायत सिद्धांतामध्ये ही पंचपीठ आहेत। पंचपीठाची परंपरा ही पाचमुखी परमेश्वरापासून सद्योजात, वाम, अघोर, तत्पुरुष, ईशान्य असं ह्या पाचही मुखाच्या मुखारविंदातून प्रकट झालेल्या आदि जगद्गुरु रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण, विश्वकर्ण असं ह्या पाचही जगद्गुरूंच्या उद्भवानं तिथून ते गुरुपरंपरा प्रारंभ झाला आणि वीरशैव धर्मामध्ये वीरशैव या शब्दाचा अर्थ असा आहे, विरोधरहितम शैवम वीरशैवम मतस्तुते। जो व्यक्ती कोणालाही विरोध करू शकत नाही तो व्यक्ती वीरशैव धर्माचा, असं त्याचं सोप्या भाषेमध्ये व्याख्यान आहे। तर आमच्या या वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये ही गुरुपरंपरा आहे। ह्या गुरुपरंपरेमध्ये प्रथम पंचपीठ आहेत आणि पंचपीठाच्या शाखामठ पूर्ण भारतामध्ये अनेक शाखामठ आहेत। त्यामध्ये श्रीमद ब्रह्मापुरी, श्रीमद उज्जैनी, श्रीमद केदार, श्रीमद श्रीशैल, श्रीमद काशी। मग त्यात हे अमृतेश्वर मठसंस्थान श्रीमद श्रीशैल शाखा परंपरेमध्ये येणारा हा जो अमृतेश्वर मठसंस्थान आहे तो परभणी जिल्हा जिंतूर तालुका या ठिकाणी स्थित आहे। महाराज, आपण मठाधिपती आहात जिंतूर मठसंस्थानाचे, तर आपण त्या
आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्या मठाचा इतिहास देखील आपण थोडक्यात सांगावा. अमृतेश्वर मठसंस्थान हा अत्यंत प्राचीन मठ आहे. सुमारे 1200 शतमानापेक्षा पूर्वीचं मठ तो गणतीत केले जातो. त्याचं कारण आहे तिथं मूळ अमृतेश्वर महादेवाचं अधिष्ठान आहे. तर त्याचा जो इमारती आपण पाहिलं, हेमाडपंथीचं इमारती आहे, तो जवळपास अनेक हजारो वर्ष पूर्वीचं बांधकाम आहे. आणि त्या मठाच्या गुरुपरंपरेमध्ये आम्ही आज 21व्या महाराज आहेत. कारण आपल्या मठामध्ये आपल्यापेक्षा अगोदर बसलेल्या गुरुगादीचा जो परंपरेतले जे गुरुगादीचे जे महाराज आहेत ते समाध्या कमीत कमी 19-20 समाध्या तिथं आम्हाला आढळले. तर त्या अंदाजानं आमचं पट्टाधिकार 21व्या महाराज म्हणून गणतीत धरले जातो. आणि आम्हाला आमच्या अगोदरचे जे पूर्वीचे जगद्गुरू महास्वामीजी म्हणजे श्री 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 1008 जगद्गुरू सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महास्वामीजी श्रीमद हिमवत केदारपीठाचे जगद्गुरू पहिलं त्या मठाचे अधिष्ठाते होते. मग त्याच्यानंतर त्यांनी केदारपीठावर गेल्यावर मग त्याच्या मागं 80 वर्ष, यांच्या काळामध्ये 20 वर्ष, असं 100 वर्षापर्यंत त्या मठाच्या गादीवर कोणत्याही प्रकारचे कोणतेही गुरुवर्य नव्हते. मग त्याच्यानंतर 2007 एप्रिल 23, 2007ला आमची नियुक्ती श्री लिंगैक्य केदार जगद्गुरू महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात आणि काशी महास्वामीजींच्या आशीर्वादानं हा जो नियुक्तीपत्र झाला आणि त्या 2007ला आमचा त्या मठावर पट्टाधिकार करण्यात आला. आणि जिंतूरमध्ये अनेक समाज विराजमान आहे आणि अनेक लोक तिथं वीरशैव लिंगायत धर्माचा अनुयायी आणि बरेच सद्भक्त मंडळी आणि अतिशय जुनं परंपरेतला तो मठ असल्यामुळं आजही त्या मठाचा असा आख्यायिका आहे की नागपंचमीच्या दिवशी कोणत्या एका सौभाग्यवतीनं येऊन जर त्या अमृतेश्वर महादेवाला जर दुग्धाभिषेक करत नाही तर त्यांच्या घरी प्रत्यक्ष रूपामध्ये नाग महाराज तिथं जाऊन त्यांना दर्शन देतो आणि गायब होतो. तर ही प्रत्यक्ष उदाहरण बघण्याचं योग आमच्या जिंतूरकरांना लाभत आहे. त्यामुळं ते एक श्रद्धा केंद्र आहे. त्यामुळं त्या मठाचं मठाधिपती म्हणून आम्ही कार्यरत आहोत. महाराज, आपलं कार्य खूप मोठं आहे. आपण आता श्रद्धेचा विषय सांगितला, परंतु आपण समाजात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा देखील पसरवत आहेत काही बोवाबाजीचे लोक असतील. तर नेमकं भक्तगंज असतात, जो आपला शिष्य जो असतो तो आपल्या गुरुवरती विश्वास ठेवतो आणि कुठंतरी काही ठिकाणी त्यांची फसवणूक देखील झाल्याची आपल्या निदर्शनास आलेली आहे. अशी अनेक प्रकरणं आलेली आहेत. तर नेमकं आपण गुरुस्थानी मानलेल्याला नेमकं काय काळजी घ्यावी आणि नेमकं त्याबद्दल आपण काय सांगतो? आपलं देशाचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते. सत्य हे आपलं देशाचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं जे बी धर्मकार्य करत असताना धर्म हे धारण करावं लागतं. धारयति इति धर्म हा. त्यामुळं आपल्या धर्मानं म्हणजे स्वधर्माने वागायचं, परधर्म सहिष्णुता ठेवायचं. आज आपल्या भारत देशामध्ये विविध धर्म नटलेले आहेत. विविधतेतून एकता दाखवणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे. म्हणजे भारताला अनेक नाव आहेत. मग त्याच्यामध्ये सुद्धा भारत म्हणल्याच्या नंतरच तिचं प्रेम निर्माण होतो. इंडिया म्हणलं तर तेवढं निर्माण होणार नाही कदाचित. कारण हे रामायण महाभारत कालांपेक्षा त्यात भरतापासून भारत झाला. तर अशा भारतामध्ये आणि या भारतेचं सेवा करण्यामध्ये आपण जर सत्यता आपल्या जीवनामध्ये जर अंगीकृत केलं तर भक्तांनीसुद्धा परखून गुरु करावे. पाणी पिना छानके, गुरु करना पहिचानके. त्यामुळं गुरु करताना सद्भक्तांनी गुरुला ओळखून करावा. तुम्ही कोणाच्याही गुरुचं निंदा न करता, किंवा निंदा हे अपराध आहे आणि तो सगळ्यात मोठा पाप आहे. त्यामुळं पाणी पिना छानके, गुरु करना पहिचानके. आणि आपण जर बघितलं तर धर्माच्या नावावरती देखील मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं हल्ली. आणि त्याच्यामध्ये देखील
अराजकता माजलेली आहे. तर नेमकं याकडे आपण या गोष्टीकडे आपण कसे पाहता? राजकारण आणि धर्म हे दोन भाग आहे. राजकारण वेगळं, धर्म वेगळं. हां, पूर्वी एक असं इतिहास होता किंवा तुम्ही इतिहास उचलून बघा, राजकारणामध्ये धर्म चालत होता. कारण एक मोठा राजा त्यांनी धर्मगुरू म्हणून एक ठेवायचं की त्यांचा सल्ला ऐकल्याशिवाय तो राज्य चालवत नव्हता. तर मला असं वाटतं आजच्या राजकीय क्षेत्रातल्या जे धुरंधर आहेत त्यांनीसुद्धा एक राजकीय सल्लागार गुरु ठेवलं पाहिजे की असं माझं मत आहे. किंवा गुरु ठेवल्यानं काय होतं की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये एक गुरु लागतोच. आणि तुम्ही राजकीय क्षेत्र घ्या, धार्मिक क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या. कारण पूर्वीचा इतिहास आपल्याला आपण का दुःखी होत चाललो की आपण इतिहास विसरत चाललो. इतिहास विसरलं की मग दुःख चालू होतं की आपण आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजा महाराजा लोकांनी एक राजगुरू म्हणून ठेवायचं. आज मला असं वाटतं की आजच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपापल्या राजगुरू एक ठेवलंच पाहिजे, नेमलं पाहिजे की तसं विचारवंत सद्गुरूंना त्यांनी केलं पाहिजे, त्या विचारधारेनं तर चाललं पाहिजे. याच्यामध्ये राजकीय क्षेत्राचा नियम वेगळा आहे, धर्मक्षेत्राचा नियम वेगळा आहे. पण धर्मामध्ये राजकीय चालत नाही. बरोबर. राजकारणात धर्म चालेल कारण धर्माने वागण्याचं तो शिकवेल, पण धर्मामध्ये राजकारण आला तर धर्म बिघडतो. महाराज, आपण बघितलं तर धर्म असेल किंवा अध्यात्म असेल माणसाला जगण्याची प्रेरणा देत असतं. आजकालचे युवक जर बघितलं तर आपल्या धर्मापासून किंवा आपल्या संस्कृतीपासून लांब चाललेले आपण बघत आहोत. म्हणजे आपले पूर्वज जर बघितले तर खूप भक्तिभावाने वगैरे पूजा अर्चा वगैरे सगळ्या ज्या आपल्या विधी आहेत त्या करायचे. परंतु आजकालचे युवक जे आहेत ते कुठंतरी भरकटत चाललेले आहेत. तर नेमकं यांना आपण या आपल्या अध्यात्माच्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणू शकतो? पूर्वी यथा खाये अन्न तथा बने मन. पूर्वी अन्न चांगलं होतं, मग अन्न सुरक्षित होता म्हणून मन सुरक्षित होता, विचार सुरक्षित होता. आज आपल्या सर्वांच्या आजच्या कलियुगामध्ये अन्न बिघडले. कारण आपण आज जेवण करतोय, प्रसाद घेत नाही. जेवण आणि प्रसादामध्ये खूप अंतर आहे. जेवण हा पदार्थ होतो, प्रसाद हे पदार्थ नसतो. तो परब्रह्म परमात्म्याचं दिलेलं प्रसाद म्हणून त्या प्रसाद असतो प्रसन्नतः. जर प्रत्येक सद्भक्त, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव जातीला आलेला जो श्रद्धा पाहिजे, अगोदर श्रद्धा असला तर तो पदार्थ प्रसाद होतो. तर मग तो पदार्थ न खाता प्रसाद घेऊन जर भक्तिपूर्वक त्यांनी त्याचं जीवनाचं सुरुवात केलं, एवढंच कशाला. पूर्वी प्रत्येक आई त्याच्या लेकराला वाट बघायची की त्याच्या लेकराच्या मुखारविंदातून हे श्लोक आला पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थिता गौरी, प्रभाते करदर्शनम. ही पूर्वी त्याच्या आई त्या लेकराला ते संस्कार द्यायचे, त्याचा संस्कार देऊन त्या पद्धतीनं ती त्याला वाढवायचे आणि त्या पद्धतीनं त्याला लहानपणापासूनच त्याला संस्कार दिले जातात. पण आजच्या युवकांमध्ये ही संस्कार कमी होत चाललं. कारण आपल्या माता भगिनी लोकांनी सुद्धा आपापल्या संतानावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, थोडंसं मॉरल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, थोडंसं अध्यात्म चिंतनाला त्यांनी स्पर्श ठेवणं गरजेचं आहे. हे थोडं त्याला जर लक्ष देत गेलं तर मग आपलं युवकसुद्धा आणि युवकांना कसं वाटतं की तूप खाल्ले की रूप आलं पाहिजे, की आज जप केलं की लगेच उद्या त्यांना फळ भेटलं पाहिजे. असं होत नाही आहे. ते अनेक जन्मापासून करत यावं लागतो. अध्यात्म एवढं सोपं नाही आहे. हे अध्यात्म करत असताना अध्यात्म चिंतनाच्या सोबत स्वतःला सुद्धा जिजावं लागतो, तेव्हा अध्यात्म मनाला लागत असतं. महाराज, आपण जर बघितलं तर आपल्या वीरशैव समाजामध्ये विभूती, भस्म याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपण तर गाईच्या शेणापासनं, गोमूत्रापासनं किंवा विधिवत असं भस्म आपण तयार केलेलं आहे. नेमकं ते भस्म काय आहे आणि थोडक्यात भस्माचं महत्त्व किंवा इतर गोष्टी सांगितल्यात तर खूप चांगलं होईल. हे बघा, वीरशैव सिद्धांतामध्ये, वीरशैव म्हणण्यापेक्षा मी सर्व हिंदू संप्रदाय किंवा मानव जातीला असं म्हणेन. कारण शिवभक्ताच्या कुडी जन्मुनी करंटा, न भजे चोरटा शंकराशी.
जे एक लाईन बस झालं, कारण संत शिरोमणी मन्मथ माऊलीनं सांगितलेलं हे वाक्य आहे की ज्यांनी जो शिवभक्ताच्या कुळाला जन्माला येतो, म्हणजे आपलं सगळ्यांचं कुळ शिवभक्ताचं कुळ आहे. या शिवभक्ताच्या कुळामध्ये जन्माला येऊन जर तो भक्त, जो प्राणी, जो व्यक्ती जर त्यांनी शिवभक्ती करत नसेल त्याला चोर म्हणा म्हणून सांगितले गेलेले, तर मन्मथ माऊलीने सांगितले. पण आपलं वीरशैव सिद्धांतामध्ये आपलं गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद हे अष्टावरण आहे. मग षटस्थल, मग पंचाचार, मग ह्या अष्टावरणापैकी हे सगळं 8ही रत्न ज्याच्याकडं आहे त्याला रत्न म्हटलेले. त्यापैकी एक भस्मगी आहे. मग भस्म हे 8ही रत्न आहे. हे रत्न 8 रत्न ज्यांच्याकडे आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती म्हणून वीरशैव धर्मामध्ये गणतीत घेतले जातो. बरोबर. आता प्रश्न राहिला भस्माचा. हा भस्माचं जो महत्त्व आहे, भस्म देणारा भस्म कुठून येतो पहिलं हे प्रश्न. आता आपण लहान लेकरांना जर विचारलं तर तो सहज सांगतो की दुकानात भेटते. हो, बरोबर. हां, मग दुकानात भेटते, पण ते शुद्ध भस्म नाही. गोमय भस्मच शुद्ध भस्म असतो आणि गाईच्या शेणापासूनच भस्म तयार करण्याची एक विधी आहे. आता तुम्ही असं विचारू शकता, गाईच्या शेणापासूनच का भस्म तयार करावं? हो, बरोबर. इतर एवढ्या सगळ्या मोठ्या प्राणी होत्या, पशु पक्षी आहेत, याच्या कोणाच होत नाही का? तर मग याला एक वरदान आहे. शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा याचं एक उदाहरण भेटतो की सगळ्या देवी देवतांना आवाहन केले गोमातेनं की माझ्या शरीरामध्ये तुम्ही आपापल्या स्थान ग्रहण करा. तर सगळ्यांनी ग्रहण केलं. धन्वंतरी महाराजांनी गोमूत्राच्या स्थानावर विराजमान झाले. तर मग सगळेजण येऊन बसले, पण माता लक्ष्मी मात्र उशिरा आले. मग माता लक्ष्मी उशिरा आल्यामुळं मग त्याने गोमातेला प्रश्न करते की मी कुठं वास करू. तर त्याने सांगितले, माता लक्ष्मीला गोमातेनं सांगते की तुम्हाला जर काही अभ्यंतर नसेल तर माझा एकच जागा रिकामा आहे, ते म्हणजे माझा शेणाचा जागा. तर त्यावेळी माता लक्ष्मीनं स्मितहास्य करत त्या गोमातेला वरदान देते, तुझं अपवित्र असलेल्या स्थानाला मी आज तिथं वास करून मी आजपासून त्याला पवित्र करते. जो कोणी भक्त तुझं हे शेण जाळून कपाळाला भस्म लावीन, मी त्याच्या घरी श्रीमंती वाढवतो, त्याला ऐश्वर्य देतो, संपत्ती देतो आणि त्याचं मानसिक समाधान देतो. आणि महादेवाला अत्यंत प्रिय असणारा हे त्या भस्माचं वर्णन त्या गोमातेनं तिथं सांगितलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर त्याला एक शास्त्रीय पण कारण आहे. हां, ते भस्म लावल्यामुळे आपल्याला थोडीशी शांतता पण मिळते. महाराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण जर बघितलं तर समाज वेगळ्या दिशेनं जात आहे आता. मग समाजाला जर या पूर्ण प्रक्रियेमध्ये आणायचं असेल, मग धर्मकार्यासाठी असेल किंवा समाजकार्यासाठी असेल, तर आपल्यासारखे जे गुरुस्थानी असणारे लोक आहेत प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक पंथामध्ये, तर त्यांची जबाबदारी नेमकी काय आहे? किंवा समाज जो आज एका वेगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहे. तर याच्यामध्ये 2 भाग आहे. प्रत्येकाचं विजन वेगवेगळं असतो. आता कोणी वेद पाठशाला करतो, कोणी गुरुकुल करतो, कोणी विद्यार्थी वसतिगृह करतो, कोणी भक्तनिवास करतो, कोणी समाजामध्ये सामूहिक विवाह करतो, कोणी सामाजिक कार्य करतो. आणि प्रत्येकाने एकच कार्यावर फोकस न करता प्रत्येक महाराजांनी वेगवेगळ्या, प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या कार्यावर जर, धार्मिक कार्यावर जर फोकस केलं तर मग आपण लवकर सगळ्यांनी मिळून कार्य पूर्ण करू शकतो. तसं अमृतेश्वर मठ संस्थांनी एक कार्य हातात घेतले, ते म्हणजे देवणी गीर गो संवर्धन केंद्र. अच्छा, मी गोशाळा म्हटलं नाही, गोसंवर्धन. हां, देवणी गो संवर्धन केंद्र. देवणी गाय, गोशाळा आणि गोसंवर्धन केंद्र. गोशाळा आणि गोसंवर्धन फरक काय? बरोबर विचारलं तुम्ही. याच्यामध्ये गोशाळा म्हणल्याच्या नंतर आता जे दानमध्ये गाय येतात तो सगळ्या गायी तिथं ठेवावा लागतो. तो गोशाळाचं व्यवस्था झालं. ते पण आपले माताच आहे, त्याची पण व्यवस्था झालीच पाहिजे. आणि गोसंवर्धन केंद्रामध्ये म्हणजे एक आपण विशिष्ट जातीचा गाय निवडतो, गोमाता निवडतो. त्या गायीवर आपण ब्लिडिंगवर काम करतो, म्हणजे जेणेकरून उत्तम गोवंश तयार करण्याची एक
केंद्र म्हणूया आपण त्याला. शाळा नाही होऊ शकत ते. शाळा म्हटल्याच्या नंतर तुम्ही कोणतंही गाय दिलं की आम्हाला घ्यावं लागेल. तर मग गाईचं सुद्धा लक्षण सांगितलं गेलेलं आहे. तर भारतीय शुद्ध भारतीय गाय असावा आणि त्यापैकी ही लातूर जिल्ह्यातला, मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो, हे लातूर जिल्ह्यातला देवणी जातीतला हा गाय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 उपजाती आहेत. त्या उपजातीवर न काम करता मेन शुद्ध देवणी जातीवरच आपण काम करण्याचं विचार घेतलेले. त्या दिशेनं अमृतेश्वर मठ संस्थान कार्यरत आहे. आणि ह्या कार्यासाठी लातूर जिल्ह्यातला आलमला गावाचे काही सकल सद्भक्तगण, त्या गावातील एकांचं नाव न घेता आलमला गावातलं सगळे सद्भक्त मिळून, कारण त्या गावामध्ये आमचे गेल्या काही मागील वर्षामध्ये 3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी शिवमहापुराण कथा त्या गावामध्ये झालेले. आणि 100% वीरशैव लिंगायत समाजाचा तो गाव आहे आणि संपूर्ण भक्तिवंत गाव आहे. ते एकच गाव नाही, प्रत्येक गाव जिथं जिथं आम्ही कथा केलो ते सगळे गाव परिपूर्ण भक्तीमध्ये लीन आहे. पण त्यातलं त्यात त्यांना हे विषय कळाल्याच्या नंतर की बाबा आपले महाराज एक विशिष्ट देवणी गायीवर ते काम करू इच्छितात, तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं गाय आपण दान केलं पाहिजे असं त्यांनी एक विचार केलं. मग तिथून बरेच गाय आता तिथं आपल्या गोशाळा, आपल्या गो सेवा केंद्राला, गो संवर्धन केंद्रामध्ये तिथं आता येत आहेत. त्याचं काम चालू आहे. आणि त्याच गायीपासून शेण जे मिळणार आहे त्याच्यापासून आपण समाजाला एक भस्माची प्रक्रिया करून आपण भस्म वाटप करण्याची एक संकल्पना आमच्या जीवनामध्ये ती 108 गाय किमान, आणि ते पण शुद्ध देवणीचंच ब्लीड असावी अशी एक नियोजन त्या दिशेनं आमचा प्रवास चालू आहे. परमेश्वराची इच्छा. महाराज, आपण जर बघितलं तर श्री ब्रह्म 108 ही जी उपाधी आहे ती बऱ्याच सामान्य माणसाला ते समजत नाही नेमकं, म्हणजे नेमकं हे 108 का लावतात वगैरे. तर आपण आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नेमकी ही उपाधी काय आहे किंवा याचं महत्त्व काय आहे हे आपण सांगावं. आताच मी तुम्हाला चांगला प्रश्न आहे हे. आताच मी तुम्हाला उल्लेख केलं की अष्टावर्ण, षटस्थल, पंचाचार, शब्र, षटस्थल, ब्रह्म. म्हणजे जो षटस्थल सिद्धांत आहे त्या सिद्धांत जाणलेला व्यक्ती असा त्याचा एक अर्थ होतो. आणि 108 जो संख्याचा जो हे आहे, पूर्वी आता जगद्गुरू महास्वामीजींच्या पुढं 1008 असतो आणि शिवाचार्यांच्या उपाधीसमोर 108 असतो. पूर्वी राजा महाराजा लोकांकडून पत्र लिहित असताना ते आपलं उपाधी लिहून, म्हणजे षटस्थल ब्रह्मस्वरूपी म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, म्हणजे षटस्थल सिद्धांत समजून घेऊन ब्रह्मचर्य व्रत पालन करणाऱ्या व्यक्तीला 108चं जो उपाधी आहे तो त्याच्यासमोर तेवढं लिहून 108 वेळा स्त्री लिहित होते. तर तो 108 वेळा स्त्री लिहिणं आता या अलीकडच्या काळामध्ये तो शक्य नाही. म्हणून तो एक स्त्री लिहून, शब्र लिहून आणि त्याच्या समोर पुन्हा 108 लिहिलं की मग 108 वेळा स्त्री लिहिल्याचा तो उपाधी. आणि तो आदर आहे. तो उपाधी म्हणण्यापेक्षा आदरानं, जर आपण मोठ्या थोऱ्याला माणसांना आपण कसं आदरानं बोलतो, तसंच महास्वामीजींचं सुद्धा 1008 म्हणजे 3 वेळा स्त्री लिहिलं, इकडे 1008 लिहिलं, तर तो त्यांना 1008 वेळा स्त्री लिहिल्याचं इतकं तो एक उपाधीसारखं आहे आणि गौरव आहे तो. एक खाजगी असा प्रश्न आहे की आपण पूर्ण आपलं आयुष्य जे असतं ते आपल्या कुटुंबापासून त्यागलेलं असतं, आपला परिवार वगैरे आपल्याजवळ नसतो, अशातच आपले शिष्यगण वगैरे आपल्यासोबत असतात. नेमकं महाराज, हे असं आयुष्य जगताना आपल्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी किंवा उणिवा किंवा यात आपल्याला एक प्रकारचं म्हणजे अभिमान, नेमकी आपली भावना यामागची काय असते की जे आपण कार्य करत होते समाजाच्या? आता आमचं परिवार म्हणण्यापेक्षा आता आम्हाला दान दिलेले असतात. जसं तुम्ही एक कन्यादान करता, आपल्या मुलीला आपण कन्यादान करतो. कन्यादान केल्यावर त्या कन्यावर कोणाचा अधिकार राहिला? माहेरचा राहत नाही, सासरचा असतो. तसं आमच्यासारख्या संन्यासी लोकांना ते एक आमचं आता गादी आहे, अमृतेश्वर मठ संस्थान एक गादी आहे. त्या गावातले लोक ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांच्याकडून आम्हाला दान घेतात.
आणि त्यांच्या ओटीला आमच्या बदली एक नारळ देऊन पाठवतात. ही एक परंपरा आहे आपल्या पालकांना. आपलं परंपरा, हां, पालकांना किंवा आमच्या माहेरच्या लोक म्हणा ना सहज कळण्यासाठी. तर माहेरच्या लोकांना ते नारळ दान देऊन पाठवतात, म्हणजे नारळच मी त्यांच्यासाठी. हो. मग त्याने दान दिलं, मग त्यांचं काय अधिकार नाही. मग त्या हिशोबानं आमचं हे जेवढे बी शिवाचार्य गुरुवारे लोक असतात त्यांचं हे लहानपणापासूनच ही संस्कारामध्ये वाढलेले असतात. पण ते गुरुच्या सेवा करत 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 यदृष्टम, म्हणजे जे बघतो, ज्याचं जे संस्कार आपल्या समोर दिसतं तेच संस्कार त्या लेकराला त्या जीवनामध्ये पुन्हा पुढे येतच असतो. ही आमची गुरु परंपरा आहे. पण माणसाचं आयुष्य हे भावनेनं असं भरलेलं आहे. सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची नेहमी आठवण येत असते. हां, बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. आता आपण ज्यावेळी बाजारात आपण गाडगा आणायला जातो, उन्हाळा आला की आपण गाडगा आणतो. मग गाडगा आपण कच्चा आणत नाही. डबडब वाजणारा गाडगा कधीच आपण घेत नाही. खनखन वाजणारा गाडगाच घेतो. मग तसं अनेक गाडगे विकायला ठेवलेलं असतं, पण त्याच्यातलं खनखन वाजणारा गाडगाच आपण इकडं आणतो, म्हणजे घरी आणतो. तसं आमच्यासारखे विद्यार्थी गुरुपरंपरेमध्ये अनेक शिकायला तिथं येतात. महाराज होण्यासाठी लहानपणी ते सोडले जातात, शिकले जातात. पण त्याच्यामध्ये जे खनखन वाजतो तोच इकडं संन्यासी पदाला प्राप्त होतो. आणि आमच्यासोबत शिकलेले लोक सगळेच संन्यासी झालेले नाही. मग त्यांनी सुद्धा आता संसार करत आहेत. 2 लेकरं आहेत, संसार आहेत, चांगले शास्त्री लोक आहेत, चांगले विद्वान आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी स्कूल टीचर आहे, कोणी आर्किटेक्चर आहे. मग असं प्रत्येकाचं वेगवेगळ्या रुचीमध्ये तो निघून गेला. मग ज्यांच्यावर अशी मग गुरुकृपा होतो तोच व्यक्ती या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. महाराज, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. आता शेवटच्या प्रश्नाकडे मी वळत आहे. आपण नेमकं आपल्या भक्तगणांना किंवा समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांना आपण नेमका काय आध्यात्मिक संदेश द्याल? आध्यात्मिक संदेश म्हणजे पहिलं, तुम्ही कोणाचं मन दुखवू नका. पहिली गोष्ट की मन कोणाचंही दुखवू नका. कारण परब्रह्म परमात्मा हा मनामध्येच वास करतो. कारण एक म्हण आहे, मंदिर तोडो मस्जिद तोडो मगर किसी का दिल मत तोडो. कारण एक वेळास तुमचं कोणाचं संग जर मन तुटलं तर तिथं त्या व्यक्तीपासून आपण कायमचं दूर होतो. त्यामुळं मनामध्ये भगवंताचा वास आहे. जोपर्यंत तुमचं मन थांबत नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्मामध्ये प्रवेश करत नाही. तर माझं एवढंच मत आहे की मनाला आवरा. कारण म अक्षरापासून हे 10 शब्द आहेत. मनो मधुकरो मेघो मानिनी मधनो मरुत मा मधो मर्कटो मत्स्यो मकारा दशचंचला. हे अमरकोशमध्ये आलेलं आहे. त्याच्यात मन एक आहे, मर्कट बी आहे, मेघ बी आहे. मग हे मन थोडं चंचल वृत्तीचं आहे. ज्यांनी ह्याला आवरलं, मग त्या मनाला ज्यांनी आवरलं त्यांनी अध्यात्मामध्ये प्रवेश केला. म्हणून भगवान शंकरसुद्धा तेच सांगतो की मी तुझ्या मनामध्येच आहे. तू स्मरण करताना तू अंतर्मुख होऊन मला स्मरण कर, बाह्यमुख होऊन स्मरण करू नको. त्यामुळं माझं एवढंच मत आहे की सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तुम्ही दया ठेवा, प्रेम ठेवा, सद्भावना ठेवा आणि मनापासून त्याचं भक्ती करा. एक ना एक दिवस तुम्ही त्याच्यातून पार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टींचं पालन कसं करते, कारण आजची पिढी भरकटलेली आहे. म्हणजे त्यांना त्या मार्गावर जाण्यासाठी काहीतरी एक संदेश किंवा तुम्ही दिला तर चांगलं होईल की त्या पिढीला त्या मार्गावर आणण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? युवा पिढी आज भरकटलेले आहे म्हणण्यापेक्षा ते त्यांना दिशा सापडीना, दिशाहीन झालेले. समजा मला परभणीला जायचं आहे किंवा मला जिंतूरला जायचं किंवा कोणाला तरी एका गावाला जायचं. त्या गावाचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण त्या गावाला जाऊ शकतो. तसं आजच्या युवा पिढींना मोटिवेशनल स्पीच ऐकलं पाहिजे की त्याने काय केलं पाहिजे, त्याचं जीवनाचं एम काय आहे, त्याचं जीवनाचं उद्देश काय आहे, मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या आराध्य दैवत कोण आहे, मला कोण घडवलं. तर पहिलं त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्यावर पाहिजे. कारण ही आई त्याची पहिलं गुरु असते
तर आज आईवडिलांनी त्याला जर बालपणापासून संस्कार दिलं, आता बरेच आईवडिलांकडं सुद्धा काही दोष आहे. कारण बरेच आईवडिलांनी काय करत आहेत, संपत्ती कमावण्याकडे लक्ष आहे, पण ज्यांच्यासाठी ही संपत्ती कमवून ठेवत आहेत त्याच्याकडे लक्ष नाही. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की जेणेकरून संपत्ती कमवणं हे सोपं आहे, पण संपत्ती कोणासाठी कमवतो त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला वेळ नाही आहे. मग मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं पालक लोकांनीसुद्धा म्हणजे आईवडिलांनीसुद्धा आपलं थोडंसं जीवनातलं वेळ आपल्या लेकरांसाठी दिलंच पाहिजे आणि त्यांना तीर्थक्षेत्राला नेलंच पाहिजे, मंदिराला नेलंच पाहिजे आणि संतांकडं नेलंच पाहिजे. कारण जीवनामध्ये 4 कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यात गुरुकृपा, संतकृपा, ग्रंथकृपा आणि स्थानकृपा. स्थानकृपा म्हणजे ज्या स्थानाची आपण सेवा करतो त्याची स्थानाची कृपा जरी झालं तरी त्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. आणि ग्रंथकृपा आणि आपल्याला एखादं कोणतं धर्मग्रंथ आहे त्याचं अध्ययन करून त्याच्या माध्यमातून आपल्याला जीवनाला दिशा मिळू शकतो, त्याची कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर संतकृपा. मग आता संतांपाशी गेल्यावर हे ग्रंथही भेटतो आणि स्थानही भेटतो. आणि संत ग्रंथ स्थान झाल्याच्या नंतर शेवटचं कृपा आहे आणि गुरुकृपा. मग हे गुरुकृपा, गुरुपाशी गेल्याच्या नंतर संतही भेटतात, ग्रंथही भेटतो आणि स्थानही भेटतो. माझ्या जीवनामध्ये मी मगाशीच सांगितलं की गुरुशिवाय जीवन सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं आजच्या युवा पिढींना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी अत्यंत सुंदर आध्यात्मिक मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांनी ज्यांना गुरु मानलेले त्यांच्याकडे जाऊन त्यांनी मोटिवेशनल स्पीच ऐकावं की त्यांच्या जीवनाचं दिशा ठरवावी. दिशा ठरलं तरच जाणार आहे, नाहीतर दिशाहीन होणार आहे. स्त्रीला आपण जे आपल्या वीरशैव परंपरेचे महत्व आहे ते तुलनेने इतर समाजात किंवा धर्मात खूप कमी. अच्छा, बरं. म्हणजे आपण तिला आर्थिकतेचा दर्जा दिलेला आहे. ते सांग. थोडी जर आम्हाला नाही, तुमचं खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बसून घ्या. खूप चांगला प्रश्न केले तुम्ही. कारण वीरशैव लिंगायत धर्मामध्ये पहिलं स्त्री पुरुष समानता आहे. ते कसं आहे, वीरशैव धर्मामध्ये कोणीही पुरुष नाही, स्त्रीच आहात. कारण त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, लिंगपती अंगसती म्हणून सांगितलं गेलेलं आहे. लिंगपती अंगसती. लिंगासंगे अंगाचं लग्न लागतो. म्हणजे आपला जेव्हा दीक्षाविधी पार पडतो सद्गुरूच्या हातानं त्यावेळी अक्षताचं हे केलं जातो. पंचाचार्यांच्या साक्षीनं त्या परंपरेनुसार ज्याच्या शाखेच्या अनुसार ते दीक्षाविधी पूर्ण होतो. तर अंग हा जो आहे पती आहे. लिंग जो आहे ना, लिंग जो आहे हे पती आहे. अंग जो आहे सती आहे. अंगाला सती मानले गेलेले. तो स्त्रीचा अंग असू शकतो, पुरुषाचा अंग असू शकतो. त्यामुळं इथं रजस्वला वगैरे जे स्त्रीचं जे मानसिक जो महिन्यातला जो धर्म असतो त्याला सुद्धा इथं अपवित्र मानले गेलेले नाही. ते सुद्धा वीर ज्याच्या अंगावर लिंग आहे, लिंग देही सदा शुची. मग लिंग ज्यांच्या गळ्यात नाही आहे तो अपवित्र आहे. मग लिंग ज्यांच्या गळ्यात आहे तो सदैव पवित्र मानले गेलेले. येतात स्त्री आणि पुरुषाबद्दल तुम्ही प्रश्न विचारला तर स्त्रीला सुद्धा जेवढंच अधिकार आहे जेवढं पुरुषाला अधिकार आहे. तर तो एकमेव धर्म आहे, त्याचं नाव वीरशैव लिंगायत धर्म. खरंच महाराज आपल्याशी संवाद साधून आज खूप बरं वाटलं आणि आपल्या प्रेक्षकांना देखील अध्यात्माविषयी असेल, आपल्या संस्कृतीविषयी असेल किंवा आज आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना देखील अध्यात्म देखील आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या बोलण्यातून आज स्पष्ट झालेलं आहे. शिवजन महाराज, आज खरंच आपण डिजिटल पुणे न्यूज या आमच्या संस्थेला आणि तसंच वीर माहेश्वर जंगम संस्था याला आपण भेट दिलीत आणि आपले अमूल्य विचार आम्हाला मांडले, सांगितले आणि आपले जे काही कार्य आहे खरंच खूप महान आहे. आणि आपण जे गोसंवर्धन केंद्र जे सुरू करत आहात त्याच्यासाठी आमच्या वीर माहेश्वर जंगम संस्थेकडनं सदैवच आपलं सहकार्य राहीलच. धन्यवाद. आणि केव्हाही कुठलीही मदत जरी लागली तरी आम्हाला सांगा. आम्ही जरी पुण्यापासून म्हणजे जिंतूरपासून आम्ही लांब असलो तरी मनापासून आम्ही तुमच्या जवळच आहोत. आम्ही
तर मी पुनश्च एकदा आम्हाला तुम्ही असेच आशीर्वाद देत राहा, तर कायम आम्ही तुम्हाला इथे बोलवत राहू आम्ही तुम्हाला, आणि आपला गोसंवर्धनाचा जो कार्यक्रम आहे तो आपण नक्की यशस्वी करू, एवढं मी आपण सांगतो. आणि आम्हाला आशीर्वाद, असेच सदैव आशीर्वाद आमच्याशी राहू द्या. महेश्वर जंगम संस्थान पुणे यांच्या वतीनं आम्हाला इथं बोलवण्यात आलं. तुम्ही आमचं स्वागत केलं आणि सन्मान केलं आणि अनेक विचार तुम्ही आमचं श्रवण केलं. त्यामुळं डिजिटल पुणे कॉर्नर यांना हृदयपूर्वक मनपूर्वक आशीर्वाद आहे. आणि असंच तुमचं वृद्धी व्हावं आणि असंच समाजाला नवनवीन संदेश देण्याचा प्रयत्न या डिजिटल पुणे कॉर्नरकडून होत राहावं, एवढी शुभेच्छा तुम्हाला देतो.